नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा भावार्थ. आजचा अखंड आहे: आर्य शूद्र पोरा शाळेत छडिती, चेष्टा ते करीती वर्गामध्ये. जातीचे ब्राह्मण गर्वे हंबरती, तोरा मिरविती आम्ही श्रेष्ठ. यज्ञामध्ये भट घोडे गाया खाती, बोकड वधिती इंग्रजीत. नाक चढवुनी इंग्रजा निंदिती, शूद्रास भुंदिती ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळीचा अर्थ. या ओळींमध्ये समाज प्रबोधनापर विचारांवर आधारित आहे. प्रत्येक ओळीचा अर्थ पुढीलप्रमाणे सांगता येईल. शाळेत तथाकथित उच्चवर्णीय मुले शूद्र म्हणजे दलित मुलांची जात पाहून चेष्टा करतात, त्यांना त्रास देतात आणि त्यांचा अपमान करतात. काही लोक आपल्या जातीचा गर्व करून अहंकाराने वागतात आणि स्वतःची जात इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात. या ओळीत समाजातील दुटप्पीपणावर टीका केली आहे. काही लोक स्वतःला श्रेष्ठ म्हणतात, परंतु इंग्रजांच्या सहवासात किंवा स्वार्थासाठी आपल्या धार्मिक नियमांनाही बाजूला ठेवतात, म्हणजेच त्यांच्या आचरणात सातत्य नसते. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की हे लोक इंग्रजांसमोर नम्रपणे वागतात, पण शूद्र समाजाला मात्र फसवतात, त्यांच्यावर अन्याय करतात आणि त्यांना अज्ञानात ठेवतात. एकूण आशय असा की या ओळींमधून महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातीभेद, श्रेष्ठत्वाचा अहंकार, सामाजिक अन्याय आणि समाजातील दुटप्पी वर्तनावर कठोर टीका केली आहे. समाजात सर्वांना समान वागणूक मिळावी आणि जातीच्या आधारावर भेदभाव होऊ नये हा संदेश या ओळींमधून दिलेला आहे. ज्योतिबा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी आपणास विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.